नमस्कार. मी डॉक्टर चेतन क्षत्रिय, MS जनरल सर्जन, मेडिबुल पाईल्स लेझर क्लिनिक, ऐरोली आणि ठाणे. मूळव्याधाच्या प्रकाराची आज आपण माहिती घेणार आहोत. संडासच्या जागी होणारे कोंब हा मूळव्याधाचा असताना त्याच्या एकूण 4 अवस्था असतात. त्याला स्टेजेस असे म्हणतो. त्यानुसार त्याचे औषधोपचार आणि वेगवेगळ्या पद्धती ठरतात. फर्स्ट डिग्री पाईल्स जो आहे, संडासच्या जागी उत्पन्न झाल्यानंतर तो औषधाने आपल्याला कंट्रोल करता येतो. त्याच्यामध्ये लक्षणं असू शकतात ब्लिडिंग होणे आणि पेनलेस ब्लिडिंग, म्हणजे तेव्हा दुखत नाही. सेकंड स्टेज अवस्थेमध्ये संडास करताना कोंब बाहेर येणं, ब्लिडिंग होणे आणि आपोआप आत जाणे. त्याच्यामध्ये बाहेरून कोंब आपल्याला दिसत नाही, केवळ संडासाच्या वेळेसच येतो आणि संडास झाल्यानंतर आपोआप मध्ये जातो. तिसऱ्या अवस्थेमध्ये संडासच्या वेळेस जो बाहेर येणारा कोंब आहे तो बाहेरच राहणे आणि तो बोटाने आत ढकलावा लागणे, ह्या अवस्थेला आपण तिसरी अवस्था म्हणतो. चौथ्या अवस्थेमध्ये संडासच्या जागेतून कोंब बाहेर आल्यानंतर तो बाहेरच राहणे आणि तो बोटाने सुद्धा आत न जाणे, जो बाहेरच नेहमी राहतो. तर अशा पद्धतीने पहिली अवस्था, दुसरी, तिसरी आणि चौथी अवस्था असते. दुसऱ्या अवस्थेपर्यंत आपल्याला औषधोपचार काही प्रमाणात सक्सेस रेट आहे. त्यानंतर आपल्याला सर्जरी आणि लेझर हा उपचार करायला लागतो. तिसऱ्या चौथ्यापर्यंत आपण सर्जरी ही करू शकतो आणि त्याच्यामध्ये नवीन लेटेस्ट आपण लेझरचाही ऑप्शन पेशंटला देऊ शकतो. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा. धन्यवाद.